सोलापूर जिल्ह्यात ऊस आंदोलनाचा भडका. राज्यातील शेतकरी नेते निघाले पंढरपूरकडे. आंदोलनानंतर कारखानदार आले गुडघ्यावर. कडाक्याच्या थंडीत सोलापूर जिल्ह्यात ऊस दराचे आंदोलन भडकू लागलेले आहे. आमरण उपोषणाला बसलेले समाधान फाटे यांची तब्येत आज 6व्या दिवशी अत्यंत खालावल्याने आता राज्यातील शेतकरी नेते पंढरपूरकडे निघालेले आहेत. ऊसाला 3,500 रुपये पहिला हप्ता मिळावा या मागणीसाठी गेले 6 दिवसापासून समाधान फाटे आणि त्यांचे 3 सहकारी वाखरी पालखी तळावर आमरण उपोषणाला बसलेले आहेत. दरम्यान 6व्या दिवशी त्यांची तब्येत खूपच नाजूक झालेली असून त्यांनी उपचार घेणे आजपासून थांबवले आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील एकही साखर कारखाना चालू न देण्याचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. सोलापूर जिल्ह्यातील ऊस शेजारील सातारा जिल्ह्यातील जरांडेश्वर आणि पुणे जिल्ह्यातील नीरा भीमा यासारख्या कारखान्यांना जाऊ लागल्याने येथे त्याला पहिली उचल 3,500 रुपये मिळू लागलेली आहे. त्यामुळे संतप्त होऊन शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पहिल्या दिवशी सीताराम आणि पांडुरंग सहकारी साखर कारखाना बंद पाडल्यावर दोन्ही ठिकाणी पहिली उचल वाढवून 3,000 रुपये देण्यात आली. या 2 ठिकाणी कारखाने बंद पडतात. आंदोलनाच्या भीतीने बबनराव शिंदे यांनी त्यांच्या दोन्ही कारखान्यावर आणि आमदार अभिजित पाटील यांनी त्यांच्या विठ्ठल कारखान्यावर तातडीने 3,000 पेक्षा जास्त उचल घोषित केली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सोलापूर.